नमस्ते. कसे आहात सगळे? तर आजचा आपला होपोनोपोनो चॅलेंजचा 5वा दिवस आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे अभ्यासात मन लागणे. कालचा आपला टॉपिक होता रिझल्ट, की जी पण आपण एक्झाम देतोय, दिली आहे किंवा ज्याचं प्रिपरेशन आपलं चालू आहे, तर त्याच्यासाठी निकाल कसा आपल्या बाजूने लावावा याच्यासाठी काल आपण होपोनोपोनो पाहिलं. आणि आजचा टॉपिक आहे की अभ्यासात मन लागण्यासाठी होपोनोपोनो कसं करायचं. कारण की जोपर्यंत अभ्यासात मनच लागणार नाही, तुम्ही तिथपर्यंत पोहोचणारच नाही, तर तुमचा निकाल कसा लागणार? बरोबर आहे. एखाद्याला खूप करण्याची इच्छा होते, पण म्हणतात ना की मला इच्छा जरी झाली तरी करावंसं वाटत नाही. म्हणजे हातात पुस्तक घेतलं तरी वाचावंसं वाटत नाही किंवा वाचलं तरी लक्षात राहत नाही. मग ती इच्छा होण्यासाठी, एखादा विषय आवडण्यासाठी काय केलं पाहिजे? कसं होपोनोपोनो त्याच्यावर काम करतं? तर हे आपण आजच्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. सर्वात प्रथम जसं काल सांगितलं त्या पद्धतीनं, की तुम्हाला जर मुळात अभ्यासच करावासा वाटत नाहीये, मन लागत नाहीये किंवा तुमची मुलं ज्यांना तुम्ही खूप समजवता, खूप मागं लागावं लागतं, की अभ्यास कर, अभ्यास कर, कितवीचेही असतील ते. मग त्यांच्या अभ्यासात गोडी वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो? त्यांना कशा पद्धतीनं ह्या अभ्यासाच्या फ्लोमध्ये, ह्या प्रवाहामध्ये आणू शकतो? तर याच्याबद्दल आजचा व्हिडिओ आहे. तर नेहमीप्रमाणे बसायला जागा बघायची. तुम्हाला पूर्ण सब्जेक्ट जर अवघड जात असतील किंवा पूर्ण सब्जेक्ट करायची इच्छाच होत नसेल, मुळात अभ्यासच करायची इच्छा होत नसेल, तर तुम्ही त्या पद्धतीनं पूर्ण विषयाचे जी काही पुस्तकं असतील ते घेऊन बसा किंवा तुमची बॅग घेऊन बसा. ठीक आहे. आणि शांत जागा बघायची जिथं तुम्ही तुमच्या स्वतःला 10 मिनिटाचा वेळ देऊ शकता. आता तुम्ही बसल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा ही भावना आणायची आहे की मला कुठले कुठले विषय अवघड जातात किंवा मला काहीच अभ्यास करायची इच्छाच होत नाहीये, बसायचीच इच्छा होत नाहीये. ठीक आहे. ते केल्यानंतर ती तुमची जी बॅग आहे ती किंवा एखादा पर्टिक्युलर विषयाचं असतं ना, की माझा हा ना आवडता विषय मला करायची इच्छाच होत नाही, तर तो विषय त्याचं पुस्तक घेऊन बसायचं, ते हातात धरायचं, त्या पुस्तकाला नीट पाहायचं, पूर्ण चाळा त्या पुस्तकाला. चाळल्यानंतर डोळे बंद करायचे, श्वास नाकातोंडातून रिलीज असं आपण 3 वेळा करायचं. ते केल्यानंतर युनिवर्सला म्हणायचं, हे युनिवर्स, थँक यू. माझं अभ्यासात खूप मन लागतंय. मी अभ्यासामध्ये खूप हुशार आहे. मी जे काही पाठांतर करतेय किंवा जो काही सराव करतोय ते माझ्या पूर्णपणे लक्षात राहत आहे. माझी रोज दिवसेंदिवस अभ्यासाची गोडी वाढत चाललेली आहे. मला माझ्या अभ्यासामध्ये उत्तम प्रकारे यश मिळालेलं आहे. मी जे जे वाचतेय, जे जे सराव करतेय, मला तेच परीक्षेमध्ये येत आहे. मला त्याच्याबद्दलच शाळेमध्ये, कॉलेजमध्ये विचारलं जात आहे. मी खूप खुश आहे की मी माझ्या अभ्यासात एवढं पुढे गेली आहे. आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्या भावना जनरेट करायच्या. तुम्ही खरंच विचार करा की एखाद्याला गणित हा विषय आवडत नसेल म्हणून अभ्यासात मन लागत नाही किंवा मुळातच एखाद्याला शाळाच आवडत नाही, अभ्यास करायचीच इच्छा होत नाही, जे अर्धवट शाळा सोडतात कारण की भरमसाठ अभ्यास, पाठांतर, लिखाण असतं म्हणून. विचार करा की त्याच व्यक्तीला तुम्ही अभ्यास करताना बघताय किंवा ती व्यक्ती स्वतः व्हिज्युअलाइज करते की मी अभ्यास करतोय, मी पाठांतर करतेय, मला त्याच विषयात एवढे मार्क पडलेले आहेत. म्हणजे माझा जो इंटरेस्ट आहे तो अभ्यासाप्रती वाढत चाललेला आहे. आणि त्या पद्धतीनं भावना जनरेट करा. त्या भावना विश्वापर्यंत पोहोचतील. कारण की विश्वाला खरं खोटं कळत नाही. विश्वाला फक्त भावना कळतात, फीलिंग्स कळतात. तुम्ही विश्वाला जी भावना देतात, जी फ्रिक्वेन्सी पाठवतात, ज्या फीलिंग्स विश्वाला पोहोचतील, विश्व तेच तुम्हाला परत देणार आहे. त्याच्यामुळे जेव्हा विश्वाला हे कळेल की अरे आता ह्या व्यक्तीची भावना ही आनंदाची आहे, समाधानाची आहे, की मला हे सगळं जमतंय, माझा इंटरेस्ट दिवसेंदिवस वाढत चाललाय, तर विश्व तुम्हाला तथास्तु म्हणणार. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या अभ्यासातली गोडी वाढवू शकता. ठीक आहे. आता हे तुम्ही स्वतःसाठी तर करूच शकता, पण तुमच्या घरात जर कोणी लहान असेल
ठीक आहे. तर त्याच्याकडनं हे तुम्ही करून घेऊ शकता. असं केल्याने तुम्ही स्वतः बघा, हे सलग 30 दिवस करायचं आहे तुम्हाला. सलग 30 दिवस. आणि फक्त अभ्यासाचंच नाही, तुम्हाला कुठल्याही गोष्टीत इंटरेस्ट वाढवायचा असेल, की बाबा रे आता मला कामाचा कंटाळा आलाय किंवा मला आज ऑफिसला नाही जावं असं वाटत आहे, मला कंटाळा आलाय माझ्या प्रत्येक गोष्टीचा, कामाचा. त्यावेळेस तुम्ही हे करू शकता. आता हे बोलल्यानंतर तुम्हाला डोळे झाकायचे आहेत आणि 21 वेळा होपोनोपोनो प्रार्थना करायची आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. यामुळे होतं काय, की तुम्ही याच्या आधी अभ्यासाकडे किंवा अभ्यासात जो इंटरेस्ट नव्हता, ठीक आहे, ज्याच्यामुळे तुमचे दिवस, वर्ष, वेळ वाया गेले, त्याच्यासाठी तुम्ही आय एम सॉरी आहात, की हो मला माहिती आहे, मी ह्याची जबाबदारी घेते, याची जबाबदारी घेतोय, की माझ्यामुळेच मी माझे वर्ष, वेळ वाया घालवले. ठीक आहे. प्लीज फॉरगिव्ह मी, की मग आता मी ह्या सगळ्या गोष्टीसाठी क्षमा मागते युनिव्हर्सकडे. ठीक आहे. थँक यू, की आता मला कुठे ह्या गोष्टीची जाणीव आहे आणि आता मला जर हे कळलेलं आहे आणि आता मी इथून पुढे ह्या अभ्यासामध्ये जो काही माझा इंटरेस्ट दाखवणार आहे त्याच्यासाठी धन्यवाद आणि आय लव्ह यू, की माझं माझ्यावर प्रेम आहे आणि मला माहिती आहे मी हे 100% करणार. अशा पद्धतीने ही प्रार्थना काम करते. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, की जेव्हा तुम्ही होपोनोपोनो कुठल्याही एका गोष्टीसाठी करताल, ती सलग 30 दिवसासाठी करायची. कारण की त्याच्याशिवाय तुम्हाला तो एक्सपिरियन्स नाही येणार. आणि जसं मी आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, की हा सगळा विश्वासाचा भाग आहे. तुम्ही जेवढं विश्वास या प्रोसेसवर ठेवणार, तुम्हाला त्याचा रिझल्ट तेवढ्याच लवकर मिळणार. त्याच्यामुळं जे काही करत आहात त्याच्यावर ट्रस्ट ठेवा, विश्वास ठेवा, त्या प्रोसेसचा आनंद घ्या आणि बघा तुमच्यामध्ये काय बदल होतोय. तुमच्यामध्ये त्या अभ्यासाची गोडी तयार होईल. कारण की जेव्हा तुम्ही अभ्यास करताल, जेव्हा तुमच्यात तो इंटरेस्ट तयार होईल अभ्यासाचा, तेव्हाच जाऊन तुमचे निकाल तुमच्या पद्धतीनं लागणार आहेत. जे आपण कालच्या एपिसोडमध्ये बघितलं, कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर हे आपलं 30 दिवसाचं चॅलेंज आहे. ज्या अजून माझ्या जे काही व्ह्यूवर्स आहेत, त्यांनी जर अजून माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा. आधीचे व्हिडिओ पहा. खूप छान-छान मी अगदी छोटे-छोटे उपाय सांगितलेले आहेत आणि इथून पुढच्या आमच्या जर्नीमध्ये सोबत व्हा, जेणेकरून इथून पुढचेही तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील आणि अजून नवनवीन गोष्टी जाणून घ्यायला मिळेल, की होपोनोपोनो नेमकं अजून कुठल्या गोष्टींवर काम करतं. बरं, नुसतंच होपोनोपोनो नाही, तर माझ्या ह्या चॅनलमध्ये तुम्हाला अफर्मेशन, मॅनिफेस्टेशनच्या सगळ्या टेक्निक, सगळे अफर्मेशन्स, तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटणार आहेत. खूप चांगले रेमेडीज मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या प्रियजनांच्या आयुष्यामध्ये फार उपयोगी ठरेल आणि अगदी छोटे सांगणार आहेत रेमेडीज, जे तुम्हाला तुमच्या घरी बसून करणं अगदी सहज सोपं आहे. तोपर्यंत तुम्ही जे आधी सांगितलं आहे ते करा, सलग 30 दिवस करा. माझं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून एखाद्याला मदत होईल. एखादं जर कुठल्या अडचणीत असेल, ज्यांना ह्या सगळ्यातनं बाहेर पडायचं आहे, स्वतःची फायनान्शियल ग्रोथ करायची आहे, ते मी जे सांगितलेले रेमेडीज करतील आणि स्वतःची प्रगती करून घेतील. तर अशाच अजून नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूयात आपण. तोपर्यंत काळजी घ्या.